पक्षी अंगणी उतरते एका गुंतुनिया राहते एका गुंतुनिया राहते एका गुंतुनिया राहते पक्षी अंगणी उतरते एका गुंतुनिया राहते एका गुंतुनिया राहते एका गुंतुनिया पक्षी अंगणी मला भजन प्रिय मी ते एवढा कीर्तनाचा चाहता नाही मी भजनाचा चाहता आहे त्याच्यामुळे बिनधास्त भजन म्हणा मोकळ्या मनाला म्हणा आता काही माझ्या मागे व्याप नाही काही नाही इथून पुढे काही नसते आता बरोबर आहे की नाही हे शेवट असते नाही तर आता इथून जाऊन पहाटे हायचे पुन्हा 4 वाजता पण ती जाऊ द्या हे आताच म्हणजे आता काय नाही इथून पुढे आता इथून झालं की परभणी जवळ सुक्रे वडगाव पहाटे 4 ला आता काही गडबड नाही काय नाही काय नाही इकडे लक्ष नाही अर्थ काय भजन मोकळ्या मनानं म्हणा मला आवडते पोवड महाराज बिनधास ओ मी मोकळ्या मनानं म्हणायचं काय माईक सगळ्याला पोहोचत नसते नसला बी बसत तरी म्हणायचं मी वडून घेतो काही काळजी करायची फक्त म्हणायचं भजनाला ढिलाई करायची नाही जो कीर्तनकार भजनाला ढिलाई करतो तो कीर्तनकार नाही भजन मोकळ्या मनानं बिनधास हा फक्त वडून घ्यायला हाताला यावा अंदाज ठेव बाकी काय नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलकी हो एवढंच सांभाळा बाकी काय आज म्हणजे माणसं कोला मोलायचे आज कसा असा मेळ जमून आल्यासारखं झालंय आणि 10 कीर्तनकार असतील इथं आहेत का नाही सांगा बरोबर का जास्त 20 धरू की बरोबर आहे का नाही एवढे कीर्तनकार आहेत गायकाची बी रेलची वाजवणारा तिथं सापाची कातीन पडल्याने चपळ असेल बरोबर ती 2 तर आहेत पण ही 2 तुडीस तोड आहेत अशी 2-4 पकवाजे लावले की मला आवडते एका पकवाजाचं काय आहेत ना 2-4 पाय सवात असली की बाई नटून नांदत असते 2-4 पकवाजे आनंद गायक मी तोला मोनाचे वाजवणार बी आता गाजलेले पट्टीतले ऐकणारे बी अर्ध्या बटाटे म्हणे टोको 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 आणि पण वाघ महाराज मला पुन्हा कमी जास्तीला काही अडचणच नाही निमेच्यावर ज्ञानेश्वरी बी पाठ निमेच्यावर गाथा बी पाठ नोंदबाबाची ओळख होता हा ही लोणार जवळ बन नावाचं गाव फार मोठी मूर्ती विजू महाराज वाघची वडील यायची लक्षात ठेवा मुलींची मुलगी इथं असल्यामुळे गावाला मी काय कुणाचे पाया पडा एवढा येडा होय मी लाल गुरुजीचाच याला असक्ती रहित जीवन नाथ महाराज पक्षी अंगणी उतरते ते का गुंतुनिया राहते म्हणजे त्याची आसक्ती रहित नाही त्यांना सत्वगुणी म्हणतात सावली सरिसित असे सावली सरिसित असे असे हे नेने जे जैसे क्या बात है हे सत्वगुणाचं लक्षण आहे म्हणजे काय अजून सोपं करू का तुकोबराच्या भाषेत आलिप्त कमळ जळी सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे कुणाचं लक्षण आहे होय सत्वगुणाचं कर्म सगळे करतो करीत नाही असं नाही कोण सत्वगुण पण करत असताना
त्याच्यात अडकून राहत नाही, अलिप्त राहतो सत्वगुणाचं. जे विचारात पद्मपद